सॉरी फॉर डिस्टर्बन्स. परत एकदा तुमच्या सगळ्यांचं 7 न्यूजतर्फे या आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या अभंग रंग या कार्यक्रमात स्वागत आहे. तसंच तुमच्या उदंड प्रतिसादाबद्दल 7 न्यूज आणि परिवार तुमचे खूप खूप ऋणी आहे. त्याचप्रमाणे आत्ता इथे जो लेझिम परफॉर्मन्स झाला आणि जी छोटीशी पालखी आम्ही करायचा प्रयत्न केला, त्यात सहभागी झालेल्या आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा आणि त्यांच्या परिवाराचा सुद्धा खूप खूप आभार. अगदी अर्धा ते 15-20 मिनिटं प्रॅक्टिस करून त्यांनी हा परफॉर्मन्स इथे सादर केला. थँक्यू व्हेरी मच लेझिम ग्रुप. आपण आता इथे जो गजर केला, जय जय राम कृष्ण हरी, ह्यातले राम आणि कृष्ण ही दोन भारतीय संस्कृतीची सर्वोच्च शिखरं आहे, ही तर आपल्याला माहितीच आहे. आणि प्रत्येक भारतीय ह्या दोन तत्वांचं वेगवेगळ्या पद्धतीने पूजन करत असतो, भक्ती करत असतो. एकच तत्व आहे पण त्याच्या दोन रूपांचं वेगवेगळ्या पद्धतीने पूजन करत असतो, भक्ती करत असतो. आणि आपल्या या भक्तांच्या चित्ताचं हरण करतो म्हणून मग तो हरी सुद्धा झालेला आहे. राम हे ज्ञान, कृष्ण हे ध्यान आणि हरी हे गान. तेव्हा ज्ञान, ध्यान आणि गान ह्यांच्या त्रिवेणी संगमात आपल्याला भेटतो तो 28 युग विटेवर उभा असलेला श्री विठ्ठल. विठ्ठल म्हणजे मातृपितृभक्त पुंडलिकाच्या भक्तीला आलेलं अमृतफळ. आणि आजच्या या अभंग रंगातून सुरांच्या वाटेनं हे अमृतफळ आपल्यालाही लाभावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आषाढी कार्तिकीला ह्याच अमृतफळाला उराउरी भेटण्यासाठी दरवर्षी वारकरी संप्रदाय चंद्रभागेच्या वाढवंताच्या दिशेला जात असतो. ह्या प्रवासात प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतात आपली संत मंडळी, ज्यांचे आज आपण इथे अभंग घेणार आहोत. त्यांच्या मनात असतात संत मंडळी आणि हृदयात असतो श्री विठ्ठल. तेव्हा वारकरी, संत आणि श्री विठ्ठल हा त्रिकोण म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठ. या वैकुंठाचं, या वारीचं किंवा या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या चैतन्याचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे. ह्याचा आपल्याला फक्त अनुभवच घ्यावा लागतो. आणि आज आषाढीच्या दिवशी संतांच्या अभंगातून आपणही या चैतन्याचा अनुभव घेण्याचा छोटासा प्रयत्न करूया. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीतली ही पहिली ओळ. ज्ञानेश्वरी लिहिताना माऊलींनी आपला पहिला नमस्कार आद्यशक्तीला म्हणजेच ओंकाराला केलाय. आपल्या सायन्समध्ये जे बिग बँग थिअरी सांगितलेली आहे त्यानुसार सूर्यावर घडणाऱ्या स्फोटांचं, विस्फोटांचं जे वर्णन केलंय त्यातून घडणारा जो त्याचा नाद आहे, पडसाद म्हणजे रेझोनन्स, तर नासाने असं म्हटलंय की हा अंतरिक्षात घुमत असलेला नाद किंवा पडसाद म्हणजे स्पेस मधला रेझोनन्स, ह्याचा आवाज, ह्याचा ध्वनी आपल्या भारतीय ओंकारासारखा आहे. आणि ह्याच ओंकाराला म्हणजेच मूळ शक्तीला, जिच्यातून सारं विश्व, सारं ब्रह्मांड निर्माण झालं, त्या शक्तीला माऊलींनी आपला पहिला नमस्कार केलाय. आणि ह्याच मूळ शक्तीला अभिवादन केल्यानंतर आता कार्यक्रमातला पहिला अभंग घेऊया.
लिंग लकार लक्ष्मीकांत. ब्रह्मा विष्णू महेश यांचा समन्वय म्हणजे श्री विठ्ठल. विठ्ठल नाम हा अभिध्येयते. विठ्ठल हे नाम मेडिटेशनचं किंवा नामस्मरणाचं एक उत्तम साधन आहे. इनफॅक्ट मी अलीकडेच ऐकलं की विठ्ठल नामाचा उच्चार करत असताना जर हाताने हाय फ्रिक्वेन्सीने टाळी वाजवत राहिलं तर त्या व्हायब्रेशनचा, त्या कंपनाचा शरीरावर सकारात्मक परिणाम होऊन हृदयविकाराची शक्यता कमी होते. अर्थात ह्याला काही जण अंधश्रद्धाही म्हणतील. मुळात आधी आपला संत साहित्याकडे किंवा आपल्या परंपरांकडे, रूढींकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळे अंधश्रद्धेचा झालाय, किंबहुना तो तसा मुद्दाम बनवला गेलाय. समजा आपल्याला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यातून एखादं इच्छित ज्ञानप्राप्ती करायची, एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची आहे, तर त्या गोष्टीवर आधी आपला विश्वास हवा, आपली श्रद्धा हवी त्यावर. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयते क्रिया, हे आपल्या भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे. श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट केली तर त्यातून इच्छित ज्ञानप्राप्ती होते. मग कितीही त्रास झाला तरी त्या विषयावरची आपली श्रद्धा ढळू द्यायची नाही. आणि या अशा श्रद्धेचं उत्तम उदाहरण म्हणजे संत चोखामेळा. संत चोखोबांना समाजाचा पराकोटीचा तिरस्कार, उपद्रव, अवहेलना सहन करावी लागली, पण तरीही विठ्ठल या त्रय अक्षरी मंत्रावरची त्यांची श्रद्धा कसुबरही कमी झाली नाही. विठ्ठलाबरोबरच संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांवरही चोखोबांचं तितकंच प्रेम होतं, तितकीच श्रद्धा होती. ज्ञानदेव आणि नामदेवांच्या सानिध्यात जसं मातीला फुलाचा सुगंध यावा तसं झालं आणि चोखोबांच्या कवित्वाला बहर आला. त्यांच्या सगळ्याच रचना इतक्या लोकप्रिय झाल्या आणि त्याच त्यांच्या रचनांमधला एक सगळ्यांच्या आपल्या आवडता अभंग घेत आहे.
वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी जाऊ वाळवंटी जाऊ वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी जाऊ चंद्रभागेचा पाणी चंद्रभागेचा पाणी चंद्रभागेचा तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे जातीभेदामुळे संत चोखामयांना मंदिरात प्रवेश नव्हता. पण म्हणून त्याचा त्रागा करून घेणे, त्रागा न करता, त्रास करून न घेता मंदिरात नाही तर नाही, मंदिराच्या पायरीशी, मंदिराच्या दाराशी, चंद्रभागेच्या